विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमाला या टॉपिकचे साधारणतः 3 ते 4 लेक्चर्स पाहिले आहेत. आज आपण वर्णमाला या टॉपिकचं एक शेवटचं लेक्चर पाहणार आहोत. या शेवटच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण वर्णांची उच्चारस्थानं. वर्णांची जी उच्चारस्थानं आहेत ते आपल्या मुखातनं कोणत्या भागातनं वेगवेगळ्या वर्णांची उच्चारस्थानं निघत असतात, त्या उच्चारस्थानांवरती आपल्याला प्रश्न आयोग नियमित विचारत असतं. आता हा टॉपिक समजून घेण्यासाठी आपल्याला आकृती काढून एक्सप्लेन करावं लागतं, पण आकृती आपल्याला पुस्तकांमध्ये दिसेल. आपण ह्या चार्टच्या माध्यमातून शिकणार आहोत की वेगवेगळे जे वर्ण आहेत, म्हणजे स्वर असतील किंवा व्यंजन असतील, ह्या स्वर आणि व्यंजनांची जी उच्चारस्थान आहे ती नेमकी आपल्या मुखातनं कोणत्या ठिकाणून होतात हे आपल्याला ठिकाणी पाहायचं आहे. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आपण, कारण प्रत्येक एक्झाममध्ये, कुठली एक्झाम असो, प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवरती प्रश्न असतोच. त्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा चार्ट आहे. आकृतीनं करता आपल्याला ठिकाणी समजून घ्यायचं आहे. सुरुवात करूया आपण स्वर. आता स्वरांचा नेमका उच्चार अ आणि आ ह्या दोन स्वरांचा नेमका उच्चार कोणत्या ठिकाणून होतो असं जर आपल्याला परीक्षेला विचारलं तर आपण प्रॅक्टिकली करून पाहायचं. अ आणि आ, अ आणि आ ह्या दोन स्वरांचा ज्यावेळेस उच्चार आपण करतो त्यावेळेस आपल्याला असं जाणवेल की कंठाच्या मागची जी बाजू आहे, किंवा आपण म्हणूया की जिभेच्या मागची जी बाजू आहे, या जिभेच्या मागच्या बाजूचा जर आपण विचार केला तर कंठ आहे आपला, बरोबर. या कंठातनं ह्या दोन स्वरांचा उच्चार होत असतो, ते म्हणजे अ आणि आ. अ आणि आ, कंठाच्या किंवा जिभेच्या मागील बाजू, ही जी बाजू आहे या ठिकाणून याचा उच्चारस्थान निघत असतो. त्यामुळे या स्वरांना आपण काय म्हणत असतो? कंठ म्हणत असतो, म्हणजे कंठातून याचा उच्चार होत असतो. आपण प्रॅक्टिकली करून बघायचं. अ आणि आ, अ आणि आ. त्यानंतर आपण पुढचे व्यंजन पाहू जे कंठेच आहेत, म्हणजे ज्यांचा उच्चार कंठातनच होतो. क, ख, ग, घ, ड. हा ड आहे का? नाही, तर हा ड नसून हा ग आहे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो क, ख, ग, घ आणि हा ग, बरोबर. त्यानंतर ह आणि अहा यांचे जर उच्चारस्थानं पाहिले आपण तर आपल्याला असं जाणवेल क कंठातून, ख कंठातून, ग कंठातून, घ देखील कंठातून, ग देखील कंठातून, ह देखील कंठातून आणि अहा देखील कंठातून. आता अह काय आहे तर स्वरादी आहे आणि ह जो आहे तो महाप्राण आहे. महाप्राण म्हणजे काय? महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे वायू, म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शरीरातनं वायू बाहेर फेकला जातो त्याला आपण महाप्राण असं म्हणत असतो. आणि ह जो आहे हा देखील महाप्राण आहे, पण याचं उच्चारस्थान कुठे आहे असं जर विचारलं तर त्याचं उच्चारस्थान हे कंठावर आहे. आणि अहाचं जरी उच्चारस्थान विचारलं, अहा ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला असं जाणवेल की अहाचं देखील उच्चारस्थान हे कंठावरतीच आहे. हे आपण प्रॅक्टिकली करून जर पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की अहाचं उच्चारस्थान हे कंठावर आहे. याआधी कुठल्याच एक्झामला अहाचं उच्चारस्थान विचारलेलं नव्हतं, पण 2017च्या एका एक्झाममध्ये अहाचं उच्चारस्थान कोणत्या ठिकाणी असं विचारलेलं आहे, तर अहाचं उच्चारस्थान हे कंठावरती आहे. आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो, म्हणजे आयोग आपल्याला बऱ्याच वेळेस असं विचारू शकतं की ज्या पॅटर्नवरती किंवा ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीये पण प्रश्न तयार होऊ शकतात, ह्या अँगलनं ज्यावेळेस आपण विचार करून अभ्यास करणार त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला या टॉपिकवरती चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. तर हे प्रॅक्टिकली जर आपण करून पाहिलं, जर आपल्याला चार्टच्या माध्यमातून जरी लक्षात राहत नाही तरी आपण प्रॅक्टिकली जर करून पाहिलं त्या ठिकाणी 4 पर्याय असतात आणि जे वर्ण दिले असतील त्या वर्णांचे उच्चारस्थान आपण स्वतः म्हणून जर पाहिलं तर आपल्याला असं जाणवेल की आपलं उत्तर हे निश्चितपणे बरोबर येणार. आता आपण पाहणार आहोत पुढचे दोन स्वर ई आणि ई. ई आणि ई ह्या स्वरांचा जर उच्चार पाहिला तर तो टाळूवरती होतो, म्हणून या वर्णांना आपण तालव्य वर्ण असे म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणजे जिभेवरती ज्या ठिकाणी आपण चिंच चघळतो तो भाग जर आपण पाहिला तर त्याला आपण टाळू असं म्हणत असतो. टाळू वरती आपण टाळूच्या माध्यमातून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना आपण तालव्य वर्ण असे म्हणतो, कारण तालव्य म्हणजे काय? टाळूच, आणि टाळू म्हणजे काय? तर तालव्यच. तर हे वर्ण नेमके कोणकोणते आहेत ते आपण पाहायचे. ई आणि ई हे दोन स्वर जे आहे, हे दोन स्वर उच्चारत असताना आपली जीभ जी आहे ती टाळूला स्पर्श करते, त्यामुळे आपण त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतो. त्यानंतर च, छ, ज, झ, च, छ, ज, झ. आता हे मी बरोबर म्हटलं का? तर अजिबात नाही. याचं उच्चारण आहे च, च, छ, ज, झ. आणि या ठिकाणी जर आपण खाली पाहिलं तर या ठिकाणी आपण याला च, छ, ज, झ असं म्हणू. आता या दोघांची उच्चारस्थानं जी आहे, हे जे 2 वर्ण आहेत, हे 2 वर्ण असे आपल्या वर्णमालेमध्ये हे 4 जे वर्ण आहेत, हे 4 वर्ण आपल्या वर्णमालेमध्ये असे आहेत की ज्यांची उच्चारस्थानं हे भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न निघत असतात. म्हणजे 2 प्रकार यांची उच्चारस्थानं आहेत. एक उच्चारस्थान आहे
ते आहे य-युक्त. य-युक्त जे उच्चार स्थान आहे त्याला आपण तालव्य असं म्हणतो, आणि जे अयुक्त उच्चार स्थान आहे त्यांना आपण काय म्हणतो, दंत तालव्य असं म्हणत असतो. आता ह्या चार्टमध्ये वरती हे जे उच्चार स्थान आहे हे टाळूच्या माध्यमातून केलं जात असतं, म्हणून त्याला आपण तालव्य असं म्हणतो. मग टाळूच्या माध्यमातून जे उच्चार आपण जे काढत आहोत ह्या वर्णांचे ते य-युक्त आहेत, म्हणून आपण यांना च म्हणणार. च आणि य याला आपण छ म्हणणार, छ आणि य याला आपण ज म्हणणार, ज आणि य याला आपण झ म्हणणार, झ आणि य. हे य-युक्त असल्यामुळे यांना आपण च, छ, ज, झ असं म्हणणार, आणि यांना य-युक्त असल्यामुळेच आपण तालव्य वर्ण असे म्हणत असतो. पण हेच वर्ण खाली दंत तालव्य म्हणून देखील ओळखले जातात, कारण या ठिकाणी हे अयुक्त आहेत. च, छ, ज, झ, च, छ, ज, झ हे काय आहेत, अयुक्त आहेत. आता अयुक्त असल्यामुळे आपण त्यांना दंत तालव्य असं म्हणतो. याच्यातला बेसिक डिफरन्स आपल्याला पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी वेगळी एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित कळेल. पण लक्षात जर ठेवायचं असेल तर जे य-युक्त आहेत ते तालव्य वर्ण, आणि जे अयुक्त आहेत ते दंत तालव्य वर्ण. च, छ, ज, झ, च, छ, ज, झ. बरोबर, ज्याच्या शेवटी अ आहे ते तालव्य वर्ण, आणि ज्याच्या शेवटी अ आहे ते दंत तालव्य. आता वरती य-युक्त वर्ण आहेत हे, आणि हे अयुक्त आहेत. तर हा बेसिक डिफरन्स समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहावे लागतील. यावरती एक 5 मिनिटाचं छोटं सेशन आपण घेणार आहोत, ते पुन्हा एकदा आपण रिपीट करू. त्यानंतर च, छ, ज, झ, न, य, श हे काय आहे, तालव्य वर्ण आहेत. याचे संपूर्ण उच्चारस्थानं टाळू वर्ण होतात, त्यामुळे आपण यांना तालव्य असे म्हणत असतो. बरोबर. त्यानंतर आपण पाहणार आहोत मूर्धन्य वर्ण. आता मूर्धा म्हणजे काय नेमकं, मूर्धा म्हणजे काय, तर मी असं म्हणेल की आपली टाळू, कंठ आणि आपली जी टाळू आहे, कंठ आणि टाळूच्या दरम्यानचा जो भाग आहे, आपला कंठ आणि टाळूच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण मूर्धा असं म्हणत असतो. त्यामुळे आपण यांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतो. आता नेमकं मूर्धन्य वर्ण कोणकोणते ते पाहू आपण. बरोबर. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत स्वर. स्वरांमध्ये मूर्धन्य वर्ण जो आहे तो आहे रू. रू म्हणजे आपला कंठ आणि टाळू याच्या मधला जो भाग आहे, मधली जी जागा आहे त्याला आपण मूर्धा असं म्हणत असतो. म्हणून मूर्धव्य वर्ण आपल्याला ओळखायचे. रूचा उच्चार करत असताना आपल्याला असं जाणवेल की कंठ आणि टाळू यांच्या दरम्यानच्या भागाचा या ठिकाणी संबंध येत असतो. त्यानंतर आपण पुढचे व्यंजन पाहणार. ह्या व्यंजनांचा मूर्धेवरती उच्चार आहे, त्यामुळे आपण पाहून घेऊया. ट. आपली जीभ अशी वरती स्पर्श करते आहे, म्हणजे कंठ आणि टाळू यांच्या मधील जी जागा आहे ट, कंठ आणि टाळूच्या मधली जी कडक जागा आहे त्या ठिकाणी टच होते. ट, थ, ड, ढ. ट, ठ, ड, ढ. न, र हे देखील कंपित वर्ण आहे. त्यानंतर श आणि ळ हे जे व्यंजन आहेत यांचा उच्चार हा मूर्धेच्या माध्यमातून होत असतो, म्हणून आपण त्यांना मूर्धन्य वर्ण असं म्हणत असतो. तर तुम्हाला कळलं असेल मूर्धन्य वर्ण कोणत्या ठिकाणून येतात किंवा मूर्धा म्हणजे नेमकं काय. बरोबर. त्यानंतर पुढचे वर्ण पाहणार आहोत आपण, ते म्हणजे दंत्य म्हणजे दात. दंत म्हणजे दात, आणि दातांना जीभ स्पर्श करून जे उच्चार होत असतात, जे वर्णांचे उच्चार होत असतात त्यांना आपण दंत्य वर्ण असे म्हणतो. मग दंत्य वर्ण म्हणजे आपल्याला नक्की कळेल, दंत म्हणजे दात. मग आपल्याला या ठिकाणी कळेल की लूचा आपण विचार केला तर आपले दात स्पर्श करत आहेत, त्यामुळे हा जो स्वर आहे तो काय आहे, दंत्य आहे. आपल्याला एक्झाम मध्ये कुठेही विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर हे दंत्यच द्यायचं आहे. त्यानंतर पुढचे व्यंजन पाहू जे दंत्य आहेत. त म्हणजे आपली जीभ ही दातांना स्पर्श करते, म्हणजे दातांना स्पर्श करत असल्यामुळे आपण यांना दंत्य म्हणतो. त, थ, द, ध, न, ल, स. जर आपली जीभ दातांना स्पर्श करणार नाही तर ह्या वर्णांचा उच्चारच होणार नाही. होईल का उच्चार? शक्यच नाही. तुम्ही प्रयोग करून पहा. पण आपली जीभ दातांना स्पर्श करते म्हणून आपण यांना दंत्य वर्ण असे म्हणतो. त्यामुळे जीभ ज्या वेळेस दातांना स्पर्श करेल तो ऑब्विसली काय असला पाहिजे, दंत्य वर्ण असला पाहिजे. म्हणून त, थ, द, ध, न, ल, स हे संपूर्णतः दंत्य वर्ण आहेत. यांना दातांना स्पर्श करत असल्यामुळे यांना आपण दंत्य वर्ण असं म्हणत असतो. त्यानंतर पुढे पाहू आपण उ आणि उ. उ आणि उ हे जे दोन स्वर आहे, या दोन स्वरांना आपण काय म्हणतो, ओष्ठ म्हणतो. ओष्ठ म्हणजे काय, तर ओठांचा एकमेकांना स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना आपण
ओष्ठवर्ण असं म्हणत असतो. तर ओष्ठवर्णांमध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत सूर, उ आणि उ. बघा, ज्यावेळेस आपण उ आणि ऊचा उच्चार करतो त्यावेळेस वरचा आणि खालचा ओठ दोघे एकमेकांना चिपकत आहेत, दोघे एकमेकांना स्पर्श करत आहेत, म्हणून आपण यांना ओष्ठवर्ण असं म्हणतो. आपण उ आणि उ, जर ओठांचा एकमेकांना स्पर्श झाला नाही तर ह्या वर्णांचा उच्चारच होणार नाही, बरोबर. म्हणून हे जे वर्ण आहेत ज्यालाच आपण स्वर असे म्हणतो, म्हणजे हे जे स्वर आहेत ह्या स्वरांचा उच्चार ओठांवरनं होतो, म्हणून आपण यांना ओष्ठवर्ण असे म्हणत असतो. किंवा ओठांच्या माध्यमातून या स्वरांचा उच्चार होतो, म्हणून यांना आपण ओठांच्या माध्यमातून उच्चार होत असताना ह्या दोन स्वरांना आपण ओष्ठ असे म्हणतो. आपण संपूर्णतः वर्णमाला पाहत आहोत, संपूर्ण अक्षरमाला पाहत आहोत, आणि या वर्णमालेमध्ये असणारे जे स्वर आहेत, या वर्णमालेमध्ये जे असणारे स्वर आहेत या स्वरांचं उच्चारस्थान नेमकं कोणत्या ठिकाणी आहे ते आपण पाहत आहोत. म्हणजे हे स्वर देखील असले तरी संपूर्णतः वर्णमालेमधील असल्यामुळे आपण त्याला वर्ण असे म्हणत असतो. वर्ण मी पुन्हा पुन्हा उच्चारत आहे तरी ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे हे जे स्वर आहेत ह्या स्वरांना आपण स्वर म्हणतोच, पण यांना वर्ण देखील आपण म्हणत असतो. म्हणून एवढं कन्सिडर करून चालायचं की हे स्वरच आहेत पण यांना आपण वर्ण देखील म्हणत असतो. तर उ आणि उ यांचं उच्चारस्थान हे ओठांवरती आहे, या स्वरांचं उच्चारस्थान हे ओठांवरती आहे, या वर्णांचं उच्चारस्थान हे ओठांवरती आहे, म्हणून आपण त्यांना ओष्ठवर्ण असं म्हणतो. किंवा ओठातून उच्चार होणारे जे स्वर आहे त्यांना ओष्ठ स्वर असं म्हणू आपण. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत प, फ, ब, भ, म. जरी आपल्याला माहिती नाही की हे प, फ, ब, ब, म हे जे व्यंजन आहेत यांचं उच्चारस्थान हे ओठांवर आहे, दातांवर आहे, टाळूवर आहे, की कंठ आणि टाळूवर आहे, किंवा कंठ आणि ओष्ठांवरती आहे. आपल्याला प्रश्न विचारला, आपल्याला काहीच माहिती नसलं तरी आपण प्रॅक्टिकली करून पाहायचं. ज्या वेळेस दोनही ओठ एकमेकांना स्पर्श करत आहेत त्याच वेळेस या व्यंजनांचा किंवा या वर्णांचा उच्चार होत आहे. प, प जर एकमेकांना ओठ स्पर्श करणार नाही तर याचा उच्चारच होणार नाही. प या वर्णाचा प असेल, फ असेल, ब असेल, भ असेल किंवा म असेल, ह्या ज्याही वर्णांचा उच्चार मी केला किंवा ज्याही व्यंजनांचा उच्चार मी केला किंवा ज्याही स्वरादींचा मी उच्चार या ठिकाणी केला त्यावेळेस ओठ हे एकमेकांना भिडले, त्यामुळे हे ओष्ठवर्ण आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा ओष्ठ व्यंजन आहेत किंवा ओष्ठ स्वरादी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे एक तर तुम्हाला वर्ण विचारतील, व्यंजन विचारतील किंवा स्वरादी विचारतील, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचे, असे जे वर्ण किंवा असे जे स्वर किंवा असे जे स्वरादी असतील किंवा असे जे काही अक्षरमालेमध्ये जे शब्द दिलेले असतील किंवा अक्षर दिलेले असतील ज्यांचं उच्चारस्थान ओळखण्यासाठी आपल्याला नेमकं मुखातील कोणत्या भागांशी कोणत्या अवयवांचा स्पर्श होऊन या वर्णांचं उच्चारस्थान होत आहे हे ओळखायचं आहे, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि जरी आपल्याला ते लक्षात नाही राहिलं तरी आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस करून पाहतो त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे लक्षात राहील प, फ, ब, भ, म यांचा उच्चार करत असताना दोनही ओठ एकमेकांना स्पर्श करत आहेत, आणि स्पर्श जर नाही केला त्यांचा उच्चार होऊ शकत नाही, म्हणून ह्या व्यंजनांना आपण ओष्ठ व्यंजन असे म्हणतो किंवा ओष्ठवर्ण असे म्हणत असतो. त्यानंतर पुढचे दोन स्वर आहेत ते म्हणजे ए आणि ऐ. आता ए आणि ऐ ह्या दोन स्वरांचा जर विचार केला तर यांना आपण कंठ अधिक ताळू म्हणजे आपण कंठ तालव्य असं म्हणूया. कारण अ आणि ऐ यांचा उच्चार करत असताना कंठ आणि टाळू या दोघांचा संपर्क असतो. अ आणि ऐ, सॉरी ए आणि ऐ, एचा उच्चार करत असताना आपल्या कंठाचाही संपर्क येतो आणि आपल्या टाळूचाही संपर्क असतो, आणि कंठाचा आणि टाळूचा संपर्क येत असल्यामुळे ए आणि ऐ ह्या दोघांचा उच्चार त्या टाकून होतो, म्हणून आपण त्यांना कंठ तालव्य असे म्हणतो. कारण मुखाचा भाग कसा कोणता आहे, कंठाचा आणि टाळूचा, या दोघांच्या कॉम्बिनेशन मधनं ए ऐ हे दोन स्वर किंवा दोन वर्ण जे आहेत ते तयार झालेत आणि त्यांचं उच्चारस्थान कंठ आणि टाळूवर असल्यामुळे आपण त्यांना कंठ तालव्य असे म्हणत असतो. त्यानंतर कंठ तालव्य व्यंजन कोणतेच नाहीये, फक्त स्वर जे आहेत ते दोन कंठ तालव्य आहेत, ते म्हणजे ए ऐ दोन. पुढे पाहूया आपण ओ आणि औ. आता ओ आणि औ हे जे दोन स्वर आहेत ह्या दोन स्वरांचं उच्चारस्थान कुठे आहे, कंठ आणि ओष्ठ म्हणजे कंठ आणि ओठांवरती. ओचा उच्चार करत असताना आपण दोनही ओठ एकमेकांना चिपकवत आहोत, पण त्यांचा उच्चार हा कंठातून येतो आहे, म्हणजे उच्चार कंठातून येतोय आणि त्याचा उच्चार करताना दोन्ही ओठही चिपकत आहेत. ओठही चिपकले आणि आवाज कंठातून आला, म्हणजे
ओठ आणि कंठांचं कनेक्शन असल्यामुळे आपण यांना काय म्हणू, कंठोष्ठ म्हणू. कंठ आणि ओष्ठ त्यांनाच आपण कंठोष्ठ वर्ण असे म्हणू किंवा कंठोष्ठ स्वर असे म्हणू. बरोबर. त्यानंतर कंठोष्ठ फक्त स्वर आहेत, कंठोष्ठ कुठल्याही प्रकारचे व्यंजन नाहीये. त्यामुळे हे दोन स्वर कंठ आणि ओष्ठ म्हणजे कंठातनं आणि ओठातनं या दोघांच्या कॉम्बिनेशन मधनं यांचा आपण म्हणून उच्चार निघत असतो. त्यामुळे आपण यांना कंठोष्ठ वर्ण किंवा कंठोष्ठ स्वर असं म्हणत असतो. त्यानंतर पाहणार आहोत आपण व. आता व चा नेमका संबंध कोणत्या ठिकाणी आहे. व हे जे व्यंजन आहे, व हे दंत्य आणि ओष्ठ्य व्यंजन आहे किंवा व चा उच्चार हा दातातून आणि ओठातून निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण त्यांना दंत्योष्ठ वर्ण असे म्हणतो किंवा दंत्योष्ठ व्यंजन असे म्हणतो. व बघा, व चा उच्चार करताना दात आणि ओठ हे दोघे एकत्र येतात. व बघा, दात आणि ओठ याचा उच्चार करताना आपण व असं देखील म्हणत असतो. म्हणजे दातांचा देखील संपर्क येतो आणि ओठांचा देखील संपर्क येत आहे. त्यामुळे या वर्णाला किंवा या व्यंजनाला आपण दंत्योष्ठ व्यंजन किंवा दंत्योष्ठ वर्ण असे म्हणतो. आणि शेवटचा आहे च छ ज झ. इथे आपण च छ ज झ पाहिलं. हे य युक्त असल्यामुळे हे तालव्य वर्ण आहे आणि हे अयुक्त असल्यामुळे हे दंत तालव्य वर्ण आहे. कारण च छ ज झ यांचा उच्चार करत असताना दात आणि टाळू यांचा एकमेकांशी संपर्क येतो आणि त्यांच्या संपर्कातूनच हे वर्ण तयार होत आहेत किंवा हे व्यंजन तयार होत आहेत. म्हणून त्यांना आपण दंत तालव्य असे म्हणत असतो किंवा वत्स्य वर्ण असे म्हणत असतो किंवा तिसरं नाव आहे दंतमुलीय. दंतमुलीय असं म्हणत असतो. आता याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे. दंतमुलीय म्हणजे दंत तालव्य आणि तालव्य हे जे दोन ठिकाणी आपण पाहिलं, हे नेमकं परत पुन्हा ओळखायचं कसं, कारण एक्झाम वरती यावरतीच प्रश्न विचारला जात असतो. तर ते देखील आपण पाहून घेऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण. आता तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण म्हणजे नेमकं काय, त्याच्यातला बेसिक डिफरन्स आपल्याला शिकून घ्यायचा आहे, कारण आयोग नेमका आपल्याला याच पॉईंट वरती प्रश्न विचारतो. आता तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण आपल्याला काय पाहायचे आहे. आपण मगाशीच काय पाहिलं होतं, च, त्याच्यानंतर छ, त्याच्यानंतर झ आणि त्याच्यानंतर ज. हे चार जे वर्ण आहेत, ह्या चार वर्णांचा उच्चार हा दोन वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आणि दोन वेगवेगळ्या प्रकारे केल्यामुळे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी निर्माण होत असतात. तर हेच आपल्याला नेमकं या ठिकाणी हा बेसिक डिफरन्स समजून घ्यायचा आहे की तालव्य वर्ण नेमके कोणते आहे आणि दंत तालव्य वर्ण नेमके कोणते आहे. आता मी असं म्हटलं होतं मगाशी की जे अयुक्त असतात ते दंत तालव्य असतात. काय सांगितलं तुम्ही तुम्हाला या ठिकाणी, आपण या ठिकाणी लिहून घेऊ. अयुक्त असतात, जे अयुक्त असतात त्यांना आपण दंत तालव्य असं म्हणत असतो. त्यांना आपण दंत तालव्य असं म्हणत असतो. आणि जे ययुक्त असतात त्यांना आपण तालव्य वर्ण असे म्हणत असतो. तर आपण सुरुवातीला वरती पाहिलं होतं च छ ज झ हे ययुक्त असल्यामुळे हे तालव्य वर्ण होते आणि च छ ज झ म्हणजे त्याच्या मागे अ हा स्वर लागल्यामुळे हे काय झाले होते, तर दंत तालव्य झाले होते. तर आता याच्यामधले वेगवेगळे उदाहरण आपल्याला पाहिजे आहे की नेमकं तालव्य वर्ण कोणते आहेत आणि दंत तालव्य कोणते आहेत. तर मी काय सांगितलं, तालव्य वर्ण कसे ओळखायचे आपल्याला, जर ते ययुक्त असतील तर ते झाले तालव्य वर्ण, जर ते ययुक्त असतील तर ते झाले तालव्य वर्ण. आता जनमत आपण लिहिलं या ठिकाणी, जनमत हे जर लिहिलं तर आपण जनमत ज चा उच्चार करताना आपण य त्यामध्ये मिक्स करतोय, बरोबर. पण यात अ आपण मिक्स करू शकत नाही. आपण जनमत म्हणणार का, जनमत हे चुकीचं असेल. काय म्हणणार आपण, जनमत म्हणणार. जर आपण जनमत असं म्हटलं म्हणजे हा वर्ण ययुक्त जर आपण केला तर हा तालव्य वर्ण होतो, म्हणजे हा शब्दच पूर्ण काय होणार, तालव्य होणार. कारण याच्यामध्ये आपण काय केलं, य केलं, य चं मिश्रण यामध्ये आपण केलं. त्यानंतर चक्र, त्यानंतर जग. आता ज चा उच्चार करताना आपण काय केलंय, जग, चक्र,
जनमत. आता हे तालव्य का आहे तर आपण जनमत असं म्हणणार का तर अजिबात नाही, बरोबर. आपण चक्र असं म्हणणार का तर अजिबात नाही. जर आपण चक्र असं म्हटलं किंवा जनमत असं म्हटलं किंवा आपण जग असं म्हटलं तर ते काय होणार, दंत तालव्य होणार. कारण दंत तालव्य होण्यासाठी काय अ पाहिजे, अयुक्त पाहिजे, बरोबर. जर समजा आपण ह्या ज मध्ये अ मिक्स केला तर मग हे जनमत काय होणार, दंत तालव्य होणार, बरोबर. पण ह्याचं उच्चारण या ठिकाणी चुकीचं असेल. तर हाच बेसिक डिफरन्स आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर आपण झकास असं म्हणत असतो तर झ मध्ये काय असतो, य मिक्स असतो. काय असतो, झ मध्ये काय मिक्स असतो, झकास. झकास लिहिताना आपण असं याचं उच्चारण कसं करतो, झकास, बरोबर. आपण असं म्हणतो का झकास, खूप झकास नाही. अनिल कपूर असं म्हणतो ना बऱ्याच वेळेस, झकास, एकदम झकास, बरोबर. तर हे झकास जे आहे ते हे य युक्त आहे, त्यामुळे य युक्त असल्यामुळे याला आपण काय म्हणतो, तालव्य असं म्हणत असतो. हे य युक्त असल्यामुळे आपण याला तालव्य असं म्हणत असतो. पण हे अयुक्त जर झालं झकास तर ते चुकीचं असेल, मग ते काय होणार, दंत तालव्य होणार. तर मग याचं उच्चारण जे आहे ते सपशेल चुकीचं असेल. आपण जर लिहिलं छत्री लिहिलं, बरोबर, छत्री, बरोबर. तर मग हे काय झालं, छ मध्ये काय मिक्स आहे, य मिक्स आहे, त्यामुळे छत्री असं होईल. ते काय होणार, छत्री. य मिक्स असल्यामुळे मग हे काय होणार, तालव्य वर्ण होणार. त्याचप्रमाणे आपण जग पाहिलं, त्याच्यानंतर आपण जप पाहू, जप. मग हे जप तालव्य बरोबर असेल का तर अजिबात नाही. कारण ज मध्ये आपण अ जर मिक्स केला तर ते दंत तालव्य होणार. पण हे जप म्हणताना आपण काय म्हणणार, जप म्हणणार. जप काय म्हणणार आपण, जप. आणि ज्या वेळेस आपण जप असं म्हणणार त्यावेळेस देवाचा जो आपण जप करतो, देवाचे जे नाव घेतो आपण, त्यावेळेस हा जप योग्य असेल, बरोबर. पण आपण जप जर म्हटलं तर जपचा अर्थ दुसराच होतो. जप म्हणजे झोप किंवा काळजी घे, बरोबर. आणि जर आपण य युक्त म्हटलं जग, हे जर आपण जग असं म्हटलं तर जग म्हणजे काय होणार, सृष्टी होणार. आणि तेच आपण जग जर असं म्हटलं तर जग म्हणजे काय, निवांत जग, जग बाबा, जग, व्यवस्थित जग, निवांत जग. आणि तेच जर आपण जग म्हटलं तर हे तालव्य होणार आणि त्याचा मिनिंग या ठिकाणी चेंज होतो. तर अशा माध्यमातच आपल्याला सगळ्या बाबी लक्षात ठेवायच्या आहे. जग असेल, जप असेल किंवा या ठिकाणी आपण चाप देखील लिहू शकतो. बघा, चाप. आता या ठिकाणी आपण चाप जर लिहिला तर चापला आपण काय म्हणणार, चाप, बरोबर. चाप जर आपण लिहिला तर याचा अर्थ जो आहे तो वेगळा होतो, बरोबर. हे उच्चारताना आपण कसं उच्चारणार, चाप, बरोबर, चाप. हा चाप जर आपण उच्चारला तर याचा उच्चारण हा तालव्यमध्ये येतो. पण आपण चाप जर उच्चारला तर चापचा अर्थ वेगळाच होतो. चापचा अर्थ वेगळाच होतो. म्हणजे चापचा अर्थ काय होणार, चिमटा होणार. आणि या ठिकाणी चाप जर आपण उच्चार केला तर चापचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे असे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी निर्माण होत असतात. म्हणजे आपण जर छातीचं उच्चारण केलं तर आपण छातीचं उच्चारण करताना कसं करणार, छातीचं उच्चारण करत असलं आपण छाती असं म्हणणार का, छाती जर म्हटलं त्याला अ जर युक्त अयुक्त जर आपण केलं तर ते काय होणार, दंत तालव्य होणार. काय होणार, दंत तालव्य. पण अयुक्त जर केलं तर आपण त्याला काय म्हणणार, छाती असं म्हणणार. बघा, छाती म्हणजे या ठिकाणी छाती हा य युक्त लिहायचा. म्हणजे जेवढेही तालव्य वर्ण असतात हे य युक्त असतात आणि जेवढेही दंत तालव्य वर्ण असतात हे अयुक्त असतात. आणि तालव्य आणि दंत तालव्य यांचं उच्चार स्थान जर आपण उच्चार स्थान काढून जर काही शब्द आपण बोलत असणार तर त्या उच्चार स्थानानुसार देखील विविध अर्थ शब्दांचे बदलत असतात. त्याचं उदाहरण काय आहे, जग पाहिला आपण. जग, जग ते य युक्त जर असेल तर जगचा अर्थ सृष्टी होतो. आणि फक्त आपण जग जर म्हटलं, जग, इथे जर आपण जग म्हटलं, जग, तर त्याचा अर्थ काय होतो, सृष्टी असा होतो, सृष्टी असा होतो, बरोबर. आणि जर आपण जप म्हटलं, जप, तर हे अयुक्त आहे ना, जप अयुक्त आहे, अयुक्त आहे. हे काय, हे काय आहे, अयुक्त आहेत, अयुक्त आहेत. आता जप जर म्हटलं आपण तर झोप त्याचा अर्थ होतो. आणि इथे जर आपण जप म्हटलं, जप, बरोबर,
तर त्याचा अर्थ काय होतो, आपण देवाचा जो जप करतो तो जप. बरोबर. चाप जर आपण पाहिलं तर चापचा अर्थ काय होतो, चिमटा होतो. चापचा अर्थ काय होतो, चिमटा असा होत असतो. तर या ठिकाणी आपण चाप लिहिला. चापचा अर्थ काय होईल, चिमटा असा होईल. आणि या ठिकाणी चापचा अर्थ वेगळा होणार. तर असे जे वेगवेगळे डिफरन्स आहे, बेसिक डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचे. दंत तालव्य हे अयुक्त असणार, तालव्य हे ययुक्त असणार, एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता यामध्ये बरेचसे एक्झाम्पल आहेत. आपण छाती असेल, चंद्र असेल, किंवा चंद्र म्हणूया, किंवा जंगल म्हणूया आपण, जंगल. आता इथेच लिहून घ्या आपण, बघा पुढे. जंगल, जंगल कसं लिहितो आपण, जंगल. चंद्र कसं लिहिणार आपण, चंद्र असं लिहिणार, ययुक्त लिहिणार ना. बरोबर. म्हणजे ययुक्त जर असलं तरच हे बरोबर असेल. आता माझं नाव काय आहे, अनिल चंद्र. बरोबर. आता अनिल चंद्रचा उच्चार करताना तुम्ही अनिल चंद्रच म्हणणार. आणि जर तुम्ही अनिल चंद्र असं म्हटलं, अनिल चंद्र असं म्हटलं, चंद्र जर म्हटलं तर ते काय होणार, दंत तालव्य होणार, कारण ते अयुक्त झालं. आणि जर तुम्ही अनिल चंद्र म्हणणार तर ते तालव्य झालं. मग हे अनिल चंद्र माझं नाव आहे, तर अनिल चंद्रचा ज्यावेळेस माझ्या नावाचा उच्चारण होणार त्यावेळेस हा जो चंद्र आहे हा ययुक्त असेल, म्हणजे तालव्य असेल. म्हणजे माझं नाव जे आहे ते दंत तालव्य आहे की तालव्य आहे, अनिल चंद्र. अनिल चंद्र, अनिल चंद्र. माझं नाव काय आहे, अनिल चंद्र सुर्वे पाटील. आता हे नाव तुम्ही अनिल चंद्र उच्चारणार का, तर काय उच्चारणार, अनिल चंद्र. मग ह्या च मध्ये आपण काय मिक्स करणार आहेत, य मिक्स करणार आहेत. आणि ज्या वेळेस यामध्ये य मिक्स होतो, ज्यावेळेस यामध्ये य मिक्स होतो त्यावेळेस याला काय म्हटलं जातं, तालव्य असं म्हटलं जातं. म्हणजे माझ्या नावाचं उच्चारण करताना आपण कसा उच्चार करणार, दंत तालव्य नाही तर फक्त तालव्य म्हणू. आपण काय म्हणणार, तालव्य. आणि जर समजा अनिल चंद्र असा उच्चार केला तर मग ते दंत तालवून जाणार, पण ते योग्य वाटणार नाही. तर हा बेसिक डिफरन्स आहे. आता मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, मी चालत चालत जातो. मी चालत चालत जातो. बरोबर. असं जर आपण म्हटलं तर मी चालत चालत, चालत चालत म्हणू आपण. आणि जर मी म्हटलो चालत चालत, चालत चालत हे योग्य आहे कारण हे अयुक्त आहे. मग चालत चालत हे काय होणार, चालत चालत. बरोबर. हे काय आहे, हे अयुक्त आहे. चालत चालत, च मध्ये अयुक्त आहे, तर मग हे दंत तालव्य होणार. पण हे चालत चालत असं जर म्हटलो, त्यामध्ये जर य मिक्स केला तर ते योग्य वाटणार नाही. आणि य मिक्स करून जर मी ते बोललो तर ते तालव्य होणार. आता बऱ्याच पैकी बरेच जे जण आहेत ते काही वेळेस तालव्य म्हणतात किंवा काही वेळेस दंत तालव्य म्हणतात. म्हणजे लँग्वेज जी आहे आपली ती विविध आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर ती वेगवेगळ्या विभागानुसार बदलत असते. आता चालत चालत जातो असं आपण म्हणणार का, असं अजिबात म्हणणार नाही. कारण असं जर आपण म्हटलं, याला जर आपण अ लावला तर हे काय होणार, दंत तालव्य होणार. हे काय होणार, दंत तालव्य. मग हे चुकीचं असणार. आणि जर मी चालत चालत जातो, चालत चालत जातो, तर हे दंत तालव्य होणार. मी चालत चालत जातो कारण हे अयुक्त आहे, हे दंत तालव्य होणार. बरोबर. आणि मी चालत चालत जातो असं जर म्हटलं तर हे तालव्य होणार. तर मग हे चुकीचं असेल. म्हणजे काही ठिकाणी अशी लँग्वेज उच्चारली जाते जी काही म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जो अहिराणी भाग आहे, अहिराणी भागातले बरेचसे तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये जे व्यक्ती अहिराणी बोलतात, ते अहिराणी बोलणारे जे व्यक्ती असतात त्यांच्या बोलण्यामध्ये हा डिफरन्स आपल्याला जाणून येणार. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा हिंदी बोलणारे असतील किंवा गुजराती बोलणारे असतील, ते देखील असं बोलत असताना झाला झाला असं म्हणणार. इथे काय म्हणणार, झाला असं म्हणणार. बघा, झाला. आता हे अयुक्त आहे. काय आहे, अयुक्त. झाला असं जर म्हटलं, माझा काम झाला असं जर म्हटलं तर हे अयुक्त असल्यामुळे आपण याला दंत तालव्य म्हणतो. पण हे दंत तालव्य म्हणून योग्य आहे का, तर अजिबात नाही. हे तालव्य म्हणूनच योग्य असेल. काय म्हणून योग्य असेल, तालव्य म्हणून. मी बरोबर सांगतोय का, तर अजिबात नाही. हे असेल दंत तालव्य म्हणूनच योग्य. कारण याच्यामध्ये काय आहे, अमिश्रित आहे. झाला, झाला किंवा झाले, झाला अयुक्त आहे.
पण आपल्याला हे जर य युक्त असतं तर आपण याला तालव्य म्हटलं असतं. तर याच्यात झाला असं जर म्हटलं तर हे काय आहे, तालव्य वर्ण आहे किंवा तालव्ययुक्त आहे. त्यामुळे गुजराती माणूस किंवा जे हिंदी भाषिक आहेत ते बोलत असताना झालाचं झाला करतात, बरोबर, जातोचं जातो करतात, बरोबर. तर अशा जो बेसिक डिफरन्स आहे हे आपल्याला उच्चारणातनं कळून येणार आणि हा उच्चारणातनं आपल्याला असं समजेल की या ठिकाणी याचे अर्थ वेगवेगळे होत असतात, तालव्य आणि दंत तालव्य. अशा माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हा चार्ट आपण पाहिला विद्यार्थी मित्रांनो. अशा स्वरूपात आपल्याला वेगवेगळ्या एक्झामला प्रश्न विचारले जात असतात. तर अशा स्वरूपात आपण तयारी करत राहणार आहोत. उद्याच्या दिवशी पुन्हा एकदा अशाच नवीन लेक्चरसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.